दादा मेरा बैड लक कि मैं नाशिक को रह के भी मी नाशिकला असून सिलेक्ट नाही झालो. मी कालच आलो नाशिकला, कारण मी पुण्याला जॉब करतो. मला तुला भेटायचं होतं यार, आणि मी तुला खूप आधीपासून पाहतो दादा. अरे यार सॉरी यार, ते थिएटर आहे ना, ते 200 लोकांचं मॅक्स होतं. तुला मी सांगतो काल काय सदमा आला माहिती आहे का? 200 लोकांचं थिएटर, जवळजवळ 500 ते 600 पोरं आपली तिकडे आली होती. आणि प्रॉब्लेम असा झाला की आपल्या सगळ्या मुलांची गैरसोय तिकडे होत होती कुठे ना कुठे, कारण थिएटर फक्त 200 जणांचं होतं. तरी सुद्धा त्यांनी ऍडजस्ट केलं. 200 पण नाही, 180चं थिएटर होतं, तरी सुद्धा त्यांनी ऍडजस्ट केलं. आणि जवळजवळ 250 लोक टोटल सगळी मॅनेजमेंटची मिळून वगैरे त्यांनी ऍडजस्ट केली. पण आपल्या लोकांची गर्दी एवढी होती की तो मॉलवाला माणूस आहे ना, ती मॅनेजमेंट जी होती नाशिक, त्या लोकांनी एवढी गर्दी कधी बघितली नव्हती. ते घाबरले थोडे. ते बोलले की ही माणसं एवढी कशी काय आली, एवढं गोंगाट चाललाय, व ते घाबरले. ते पोलीस कंप्लेंट करणार होते आपली, पण त्याच्यानंतर त्यांना समजवलं. आणि ते मॅनेजमेंटवाले नंतर बांदिलकी फॅमिली म्हणजे इज्जत देत होते. बांदिलकी फॅमिली थोडेसे प्रेम आलं त्यांना, पण ते खूप हडबडले होते. त्यामुळे मग त्यांना निर्णय नाही घेता आला. त्यांना मी बोललो की नेक्स्ट जो शो आहे ना तो तुम्ही आम्हाला द्या, जो स्पायडरमॅनचा शो आहे ना तो कॅन्सल करा आणि तो आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला आमच्या लोकांना ऍडजस्ट करता येईल काहीतरी करून. आणि बाकी जी लोक एक्स्ट्रा आलेली त्यांना सांभाळूनच त्यांना हे करायला लागलं. मी त्या लोकांना हे सांगू इच्छितो की भावांनो, बरीच लोक शिर्डीवरनं आली होती, बरीच लोक 150-150 किलोमीटरवरनं नाशिकला आली होती खास फक्त भेटण्यासाठी. पण माझी एक रिक्वेस्ट आणि विनंती तुम्हाला काय माहितीये का, की आपण हा जो बांदिलकी थिएटर जी गोष्ट आणलेली आहे ती कशी आहे की मला तुमच्या लोकांसोबत इंटरॅक्ट होता हवं. तेच नाही झालं पाहिजे जे आतापर्यंत मीटअपला होतं, की आपण मीटअप ठरवला आणि काय झालं तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंत जेवढे पण मीटअप झालेले, 3 मीटअप ठरवलेले, 3 मीटअप फेल गेलेले. तर मुद्दा काय आहे की 2. तर मुद्दा काय आहे की हे जे एक आयडिया आहे ना, या आयडियामध्ये असं आहे की मोजकी लोक बोलवली जातील आणि त्या मोजक्या लोकांसोबत आपल्याला टाइम स्पेंड करता यावा. आता तुम्हाला इथून तिथून जेव्हा खबर कळते तर तुम्ही सिलेक्टेड नाही पण तुम्ही येतात, तर तुमची आशा आहे की आपण भेटावं, आपण बोलावं, सगळं 100% बरोबर आहे. पण तुम्ही एकटे नाहीये, किती जण येतात आणि मग कसं होणार मॅनेज, जरा विचार करा तुम्ही या गोष्टींवर. तर माझी हीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेव्हा बांदिलकी थिएटरचं आपण सिलेक्शन करतो ना, तेव्हा तुम्ही जे सिलेक्ट झालेले आहेत ना, ते ही गोष्ट लीक नका करत जाऊ रे, कारण तुम्हाला भेटायला भेटणार आहे. पण ते माझ्या दुसऱ्या लोकांना ज्यांना भेटायला भेटणार नसतं ना त्यावेळी, ते एक आशेने येत आहे एवढ्या लांब. आणि ते आशेने आल्यानंतर जेव्हा त्यांना ते भेटायला भेटत नाही आपल्याला, तेव्हा मला खरंच म्हणजे मी त्यांना स्वतःच्या म्हणजे मी जर मला स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवलं ना, तर मला असं वाटतं की इतके एफर्ट्स, इतकं सगळं प्रेम मी नाही करू शकत कोणाला जे ते मला करतायत. आणि त्या लोकांना एवढ्या लांब येऊन पण मला भेटता येत नाहीये. ऍटलिस्ट त्यांना म्हणजे मला त्यांना बघता यावं, त्यांना मला बघता यावं, इतकं पण होऊ, पण तेवढं पण होता येत नाही अशा क्षणी. तर प्लीज तेवढं जरा ना लीक नका करत जाऊ. गोष्ट तुम्ही एक्साइटमेंटमध्ये, मला सगळं माहितीये की तुम्ही सिलेक्ट झालेत, किंवा आपली मॅनेजमेंट टीम सुद्धा काही ठिकाणी शिशी केले त्यांनी, की तुम्हाला भारी वाटतं की अरे तुम्ही मॅनेजमेंटमध्ये आहात आता आणि तुम्ही बांदिलकी थिएटरच्या या गोष्टीमध्ये समाविष्ट आहात, तर तुम्ही करता, तर तुम्ही आनंदाने पटकन बोलून टाकता, तुम्ही इमोशन्स पोटी बोलून टाकतात. तर तुमचं ते बोलणं नंतर तुमच्याच अंगाशी येतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. एक माणूस दुसऱ्याला सांगतो, दुसरा माणूस तिसऱ्याला सांगतो, मग तिकडे जी गर्दी येते मग ती मॅनेजमेंट नाही करतात. आता मॅनेजमेंटचे जे हाल झालेत काल, झाले ना हाल सगळ्यांचे, ते कोणामुळे झाले? तुमच्यामधलेच कोण ना कोण लीक झालेले, आणि त्यांच्यामुळे सगळी आपली गोष्ट. आणि आपली माणसं आहेत ना निराकस आहेत भावांनो, त्यांचा ध्येय एकच आहे, श्रीमानला भेटणं. ते येतात, पण मला सर्वात त्रास तो लोकांना आवडते गर्दी बिर्दी, मस्त भाई श्रीमान म्हणजे गर्दी जमवणारा माणूस आहे, हे होतं ते होतं, खूप आनंद आहे. सगळ्यांना ते मोठेपणा वाटतो लोकांना सांगायला की आमचा श्रीमान आला ना, का एवढी गर्दी होते. अरे पण त्या गर्दीमधले जर 80% लोक नाराज होऊन जात आहेत तर काय उपयोग आहे? मी त्या म्हणजे माझं विचारसरणी अशी आहे की माझी लोक जी यावी ना, ऍटलिस्ट मला त्यांना पाहता यावं आणि त्यांना मला पाहता यावं, आणि तेही शक्य जर होत नाही ना, तर ते कुठेतरी छोटंसं जरा फेलियर होऊन जातं. काल ते झालंय की बऱ्याच लोकांना आपण पाहू नाही शकलो, मला तिकडून पळायला पण लागलं पिक्चर झाल्यानंतर, आणि बऱ्याच लोकांना अडवायला लागलं. तर हे सगळं अवॉइड करा, माझी रिक्वेस्ट आहे. नेक्स्ट बांदिलकी थिएटरचा एपिसोड असेल तेव्हा जी कोणी मॅनेजमेंट टीम असेल, अभि भाऊ बघतील, पत्या भाऊंनी थोडासा जबाबदारी घेतलेली की पत्या बोलतोय की यावेळेस मी पण जरा मनापासून गोष्टी करणार आहे. तर तुम्हाला जे लोक कॉन्टॅक्ट करतील ना, इथे तिथे गोष्ट अजिबात लीक होऊ देऊ नका. ती फार
फार सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आपलीच फॅमिली भावनो, तुम्ही पण माझेच आहेत, ते पण माझेच आहेत आणि तुम्ही एकमेकांचे पण आहेत. तर ह्या गोष्टीचं जरा लक्ष राहू दे. बाकी इव्हेंट खूप सुंदर झालेला आहे आणि मी मनापासून सॉरी बोलतो. ज्या लोकांना मला भेटता नाही आलं त्या लोकांना खरंच सॉरी भावना. तुम्ही एवढ्या पावसा पाण्याचे आलेले, काही लोक टू व्हीलरवर आलेले रे, हेल्मेट वगैरे घालून, डबल सीट आलेले, एक दोन लोक साले नियम तोडून आलेले, ट्रिपल सीट ते पण मला कळलं नंतर. पण मी तुमचे कानफड फोडीन जर मला ट्रिपल सीट पुन्हा दिसले तर. डबल सीट मला माहिती आहे तुमचं दादावर प्रेम आहे, पण दादावर प्रेम तेव्हा करतील जेव्हा राहतील ना भावनो. माझे सबस्क्रायबर घालवता का भाई? डबल सीटच या, ट्रिपल सीट वगैरे नाही. बस आहेत आपल्याला, रिक्षा, डुक्कर रिक्षा वगैरे सगळं अवेलेबल असतं, ते पकडा आणि ते पकडून या. पण हे असे रिस्क घेऊन लांब लांबचा प्रवास नाही पाहिजे भाई. आपण ते केले लहानपणी वगैरे, सगळ्या गोष्टी केल्यात, मीही केल्या. आता आपण अक्कल आलेली आहे आपल्याला, आता आपण नियम तोडले ना तर आपल्याला बघून 4 लोक अजून नियम तोडतात. तर ते अवॉइड करा, ट्रिपल सीट वगैरे हे प्रवास करणं तेवढं अवॉइड करा, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. आणि अशी गैरसोय पुन्हा होणार नाही याची मी काळजी घेईन. आणि बाकी सगळ्यांना प्रेम. तुमच्यामुळे एक दबदबा आहे. आपली एक रील पण टाकली झीवाल्यांनी, आता मला कळलं, मी बघितली ती रील. तर हे सगळं तुमच्यामुळेच आहे, हे सगळं प्रेम तुमच्यामुळे आहे. त्या पिक्चरमध्ये मी जेव्हा स्वतःला बघितलं, ते ॲक्च्युली बोलणं वेगळं आहे आणि ॲक्च्युली तिकडे जाऊन बघणं खूप वेगळा अनुभव होता. की स्वतःला इतक्या मोठ्या स्क्रीनवर बघणं आपल्या लोकांसोबत, हे अनुभव खूप सुंदर होता. थँक्यू सो मच. हे जे महत्त्व आहे ना, महत्त्व भाई, ही साधी गोष्ट नाही आहे की एक पिक्चर रिलीज होतोय एवढा मोठा आणि त्या पिक्चरमध्ये तुम्हाला एक मान मिळतोय आणि मान मिळाल्यानंतर हेही तुम्हाला मिळतंय की तुमची बांधिलकी फॅमिली जी आहे ती त्या पिक्चरला इतका सपोर्ट देते की एखादा पिक्चर हिट पण होऊ शकतो. आणि तुमचा सपोर्ट आहे. आपले फोकस भाऊ मला बोलले की बांधिलकीचा फार सपोर्ट येतो श्रीमंत भाऊ, खरंच धन्यवाद. आणि त्यांनी बांधिलकी फॅमिलीचा खूप मनापासून आभार व्यक्त केलेत आणि अख्ख्या ऑरेंज ज्यूस गँगनी बांधिलकी फॅमिलीला खूप प्रेम दिलंय मनापासून. तर तुम्हाला खूप प्रेम ऑरेंज ज्यूस गँग, जीव आहेत, जीव राहणार. माझा तुमच्यावर सगळ्यांवर आता प्रेम वाढलेलं आहे, कारण पिक्चरमध्ये तुमची ऍक्टिंग बघून मला खरंच तुम्ही खूप आवडले. खूप छान स्टोरी आहे पिक्चरची. ओव्हरऑल तुम्हाला अडकवून ठेवतो पिक्चर. लास्टला मला नीट पिक्चर कळलाच नाही, कारण मला बघताच आला नाही, कारण घाई गडबड चालू होती. तर मला पुन्हा एकदा मी आईला घेऊन जाणार होतो पिक्चर बघण्यासाठी स्पेशली, कारण मला तो पिक्चर बघायचा आहे आणि आईला सुद्धा दाखवायचा आहे, कारण त्याच्यामध्ये एक आईचं आणि मुलाचं एक नातं दाखवलंय, ते फार इमोशनल आहे. ते तुम्ही बघाल ना, ते तुम्ही स्वतः बघाल तर तुम्ही इमोशनल व्हाल, असा तो पिक्चर आहे. आणि फोकस इंडियन भाऊ यांची मी तारीफ करू इच्छितो या गोष्टीमध्ये की भाई, ऍक्टिंग हे साधं नाहीये. हे लोक रील स्टार म्हणून तुम्हाला माहिती आहेत, पण ह्यांच्यातल्या बऱ्याच लोकांनी ते म्हणतात ना, ते काय ते नाटकामध्ये भाग घेणं, ऍक्टिंग शिकणं, ते सर्व केलेलं आहे. हो, त्यांनी ते स्ट्रगल आधी केलेलं आहे, त्याच्यानंतर ते इथे आलेले आहेत आणि म्हणून ते इतकी चांगली ऍक्टिंग तुमच्यासमोर सादर करतात. अजून आपलं माझ्यावरती ती कविता ज्यांनी लिहिली, आपले ऐक काय नाव त्यांचं भावनो, सौरभ भाऊ गावात रे, डुक्कर काळा, शुभम भाऊ. तर आपले शुभम भाऊ आहेत, त्यांनी माझ्यावर एक कविता लिहिली आणि ती कविता म्हणजे शुभम भाऊ मला भेटलेत बऱ्याच वेळा आणि आमचं इंटरेक्शन झालेलं आहे, पण बोलणं नाही कधी झालं. तर माणसाच्या मनात आपल्याबद्दल काय आहे ना, ते कधी कधी कळत नाही. आपली बांधिलकी फॅमिली जशी असते ना, की समोर येऊन ती नंब होऊन जाते. म्हणजे ते माझ्यावर अफाट प्रेम करतायत, पण ते समोरून असे नंब होतात आणि ते फक्त असे असतात. त्यांच्या मनात अख्खं वादळ असतं की मी आता माझ्या श्रीमंत पुढे काय बोलू आणि काय नको, आणि त्याला मिठी मारू का कडेवर घेऊन फिरू, काय करू, ही सगळी फिलिंग त्यांच्या मनात अशी दबलेली असते. आणि मी फील करतो भाई, मला सगळं माहिती आहे तुमच्या मनात काय असतं. तेच फिलिंग त्या शुभम भाऊंकडे कुठेतरी होतं आणि त्यांनी ते कवितेमार्फत बाहेर काढलं आणि मला तेव्हा कळलं की हा माणूस माझ्यावरती एवढा जीव लावतो. मला खरंच आभार तुम्हा सर्वांचे की तुम्ही मला या लेवलला जीव लावता आणि मी ना हे सगळं घेऊन जगतोय ना भाई. माझ्यासारखा लकी माणूस कोण नाही. म्हणजे लक पण मला बघून 2 मिनिटं विचार करेल, भावा तुला एवढी प्रेम करणारी माणसं भेटलेत कशी आजच्या या कलियुगामध्ये, एवढी माणसं. सो खरंच धन्यवाद रे, म्हणजे एक नंबर रे, असं अनुभवच नाही. आणि हे जे माझ्यासोबत काम करतात ना, हे अभि भाऊ आहेत, आपले प्रथमेश भाऊ आहेत, हे सगळे जे लोक आहेत, पतू भाऊ उर्फ सगळेच भाऊ, जितकी लोक आपल्याला प्रेम देत आहेत बांधिलकीमधली, हे जीव लावतात म्हणून प्रेम देतात. त्यांचा बेनिफिट, फायदा असं काय ते बघत नाही. निरागस आहे रे सगळं. आणि माझ्या सगळ्या म्हणजे ज्यांनी मॅनेजमेंट केलेली आहे 1, 2, 3 एपिसोडमध्ये, वेगवेगळे मॅनेजमेंट टीम आहेत, वेगवेगळी लोक आहेत, वेगवेगळे चेहरे आहेत, सगळं आहे. त्या सर्वांना मनापासून तुम्हाला प्रेम भावांनो. तुम्ही स्वतःहून मेहनत घेता, स्वतःहून कष्ट करा. प्रत्येकाला एकाचं नाव घेता नाही येणार, कारण खूप लोक आहात तुम्ही. माझ्या सोबतच्यांसोबत म्हणजे मनीमाव पासून सर्वच, तुम्ही सर्वच खूप छान आहात. तुम्ही मनापासून कामं करताय, धन्यवाद. आणि निरागसपणे करतात. खरंच खूप प्रेम भावांनो. कारण माझं कसं आहे, मला असं कोण बोललं अरे हे करायचंय तर मी हा कर ना, मग तो माणूस काय करतोय ते का, तो त्याच्या मागचा सगळा लोड घेतो.
हे कसं करायचंय. आता श्रीमान बोललाय की हे करायचंय, आता त्याला आपण हे करून दाखवायचंय. मग त्याच्या मागचं लोड मी बघतो काय करायचं ते. तो माणूस तो लोड घेतो. त्याच्यातले काही लोक असे असतात जे सांगत नाही, जसं की मनी मॅवे, आपला पत्या आहे, ह्या गोष्टी सांगत नाही ते लोक की त्यांनी काय काय त्याच्या मागे कष्ट घेतले. याच्या आधी चॅरिटी स्ट्रीम झालेल्या आहेत, तर माझ्या काही लोकांनी त्याचे लोड घेतलेले आहेत की कामाचे लोड असतात. आपल्या गरुडा भाऊनी लोड घेतलाय, चेत्यांनी पण आपला लोड घेतलेला आहे. तर ते लोड घेतात आणि ते सांगत नाही, ते व्यक्त होत नाही त्या गोष्टीला घेऊन. पण त्या सर्वांनाच, जे आपल्यासोबत आज आहेत त्यांना सुद्धा, जे आपल्यासोबत नाही आहेत त्यांना सुद्धा, सर्वांना मनापासून प्रेम की कुठे ना कुठे तुम्ही खूप काय केलंय बांधिलकीमध्ये येऊन, आणि तुमच्या हातून कळत नकळत बांधिलकीच्या नावाने का होईना चांगली कामं घडलेली आहेत. तुम्हाला खूप प्रेम आणि तुमच्या भावाकडून इज्जत तुम्हाला सर्वांनाच.